मोर्चाचा जे उल्लेख झाला होता त्यावेळेस विरोधकांचा मोर्चा असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. पण तुम्ही जसं आव्हान केलं होतं की मराठीवर प्रेम करणारे सगळेच त्या मोर्चामध्ये एकत्र झाले होते. पण विरोधक एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न नाही, या शब्दाला पण काही अर्थ नाही आता. हे नरेटिव्ह कळलं का? सरकार करतो तो नरेटिव्ह. मी पहिल्यांदाच जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका. कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल, हे मी सांगितलं होतं ना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये का त्या पत्रकार परिषदेमध्ये. त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी? राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना. आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये पण अनेक लोक विरोध करतात. पुन्हा एक समिती नेमण्यात आली. समिती अभ्यास करून असं सांगणार आहे की कुठल्या इयत्तेपासून हे लागू करायचं. मी आता काय बोललो? मगाशी बोललो ना. मला असं वाटतं मध्ये नव्हता का तू? होताच ना. मग मला पण एक प्रश्न विचारायचा असं. सर, या समितीचे जे डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांच्या संदर्भात मराठी अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केलाय की ते मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही. ते जाधव येऊ देत ना तर अजून कोणी येऊ देत. कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी. महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत. भाषेवरती उगाच विषय आणू नका. आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, तिकडे जे आमदार बसलेले आहेत, त्यांनी मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी. या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये. आता GR रद्द झालेला आहे. आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत. कळलं का? शाळा नाही आहेत, तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत, एकेका शिक्षकावरती ओझं टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं, त्याच्यामध्ये इतर कामंही त्यांना दिली जात आहेत. इतके जे विषय आहेत त्या विषयांवरती हात घालावा. ठीक आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.